प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. एक मिनिट हा, आई देते, आईंकडे देते. बघू ना. हा हॅलो 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 ऐकू येते का तुम्हाला? नाही मला येते ऐकू, पण जरा रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. थोडं मोठ्याने बोलता का? हॅलो नमस्कार. हा नमस्कार, मी शोभना बोलते. हो आलं लक्षात आलं माझ्या. कशा आहात तुम्ही? मी मजेत आहे. मी मजेत आहे. छान आहे. तुमचा आवाज ना अगदी ओम सारखा, म्हणजे हा म्हणजे ओमचा आवाज अगदी तुमच्यासारखा आहे. हो का? काय मुलांनी ठरवलंय तर वेगळंच वाटतंय ना? हो 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 ना, खरंच. हा काय नाव म्हणाली होती ही? काय अलकाताई? अहो फारच गोड मुलगी आहे हो तुमची, फारच गोड मुलगी आहे. मी आम्हा सगळ्यांना अक्षरशः जीव लावलाय तिने. अतिशय सुस्वभावी मुलगी आहे तुमची. अहो ओमची आई, तुमचं ओम सुद्धा ना अगदी आम्हाला आमच्या मुलासारखा वाटला बघा. इतका स्मार्ट आणि डिसेंट आहे ना तो. आमच्या मोठ्या बाबांना तर, म्हणजे ईशाचे आजोबा आहेत ना, हा तर त्यांना खूपच आवडला तो. हो ना? मी काय म्हणते अलकाताई, आपण तुम्ही या ना आमच्याकडे एकदा, म्हणजे आपण निवांत बोलू तेव्हा, नाही का? हो आम्ही तेच ठरवत होतो कधी तुमच्याकडे यायचं वगैरे असं. हा हा ऐकते मी. तर ह्या मुलांना वेळ पाहिजे ना. हो हो ते नसतील तर काय बोलणार आपण, नाही का? हो ना. आपण येतो, आम्ही येणारच आहोत. नाही नाही काही हरकत नाहीये, फक्त आधी कळवा. खूपच तयारी करावी लागेल. नाही नाही म्हणजे तयारी तर करावी लागेल ना, तुम्ही येणार म्हणजे, नाही का? खरं सांगू का, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं मला. आणि तुम्ही पुण्याला आहात म्हटल्यावर तर अधिक टेन्शन गेलं हो माझं. ईशाची काळजीच नाही मला आता. बरं आहे मग, हा मी करते तुम्हाला फोन परत, आणि भेटायचं ठरवूया मात्र नक्की. हा हा ठेवते. बाय. ईशाला देते हा फोन. ईशा. नाही झालंय तिच्याशी बोलणं माझं. हा ठेवते मी. हो का? आपण लवकर नक्की भेटूया. हो 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 नक्की नक्की. बाय. हा ठेवते. बाय. परमेश्वरा, ईशा, ईशा.
तुझा फोन. हे घे, ही फाईल नेऊन दे त्यांना. हा. हॅलो काके, काय चाललंय? काय? अरे काय 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 ऍबसेंट माइंडेड प्रोफेसर सारखी उत्तर काय देतोयस? ईशाला कळलं का सगळं? काय? काय 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 दारू प्यायलेस का तू? आपलं बिंग फुटलं का? आपल्या घरच्यांचं कळलं का? हो म्या, तू नसताना कसं वागायचं ना हे तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला चांगलं माहिती. किती टेन्शन घेतोय का? हे बघ, मी रोज प्रत्येकाची ट्युशन घेत असतो. प्रत्येकाला एक सेपरेट वही आणून दिलेली आहे. प्रत्येक जण भूमिकेचा अभ्यास करून रोज रात्री त्याच्यामध्ये नोट्स काढत असतो. तू टेन्शन नको घेऊ यार. अरे काय आहे, आणि या सगळ्यातनं माझ्या फिल्मसाठी पण काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी मिळू शकतील ना मला. अरे कोण लोक आहात तुम्ही? तुम्ही लोक काहीही करू शकता यार. मला ना त्या धन आणि मधूची जास्त भीती वाटते. ते पटकन काहीतरी बोलून जातील. कोण? मधू? अरे ओपनिंग बॅट्समन आहे ती. लिटल मास्टर, मिड विकेट वरून सिक्सर मारते अशी. तू हसू नको रे. सिरियसली मला टेन्शन आलंय. आयुष्यभर टेन्शन घेण्याशिवाय दुसरं काय केलंयस काय ओम्या? ते आम्ही इथं मस्त एन्जॉय करतोय. एन्जॉय? अरे मधू पासून आजची पर्यंत सगळे धमाल एन्जॉय करतायत. अरे बघ, प्रत्येक जण अतिशय जबाबदारीने वागतायत ईशाची. अतिशय प्रतिभावंत नट आहेत सगळे. आणि ओम्या, मला तर आता असं वाटायला लागलं की हीच आपली खरी फॅमिली आहे यार. हो का? काय चाललंय ईशाचं? काय कळत नाही राव, त्यांच्या बायकांचं काहीतरी चाललंय. ते सगळं जाऊ दे, मला सगळ्यांच्यावरती चेक ठेवायला हवा. अरे कॅप्टनना चेक ठेवायचा असतो ना. फोन ठेव, मला कामं खूप आहेत. एन्जॉय एन्जॉय, बाय. हा कुठे होत? अगं ओडीपी नाही, ओपीडी. पेशंटना कुठे घेऊन जातात? ओपीडी घेऊन जातात, ओडीपीत नाही. अगं एवढं करायचं असतं करेक्शन तर मीच टाईप केलं असतं ना. तुझं एक मिनिट. हा बोल ईशा. ओ मला कळलंय सगळं. काय कळलंय? एक मिनिट. हा काय 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 कळलंय? सगळंच कळलंय. आय एम सॉरी ईशा. नाही प्लीज, सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये. दुःख याचं आहे की तुला हे काही मला सांगावंसं वाटलं नाही. शेअर नाही करावंसं वाटलं माझ्याशी. तुला 1.5 आणि 2.5 मधला फरक कळत नाही? तू 1.5 ला 1.5 आणि 2.5 ला 2.5 असं म्हणतो. ओह ते होय. मला वाटलं. काय वाटलं? कुणी सांगितलं? आईने सांगितलं. आणि काय तुला पुश आणि पुल मधला फरक पण कळत नाही? हो ना. आईला सांग की अशा मायनर गोष्टी सांगितल्या तर चालतील, मेजर काही सांगू नकोस, नाहीतर मला हार्ट अटॅकच येईल. हार्ट अटॅक? का बरं? म्हणजे आणखीन बरीच सिक्रेट्स आहेत वाटतं. हा छे छे, सिक्रेट्स कसली? ओम मला सांग, असंच होतं का रे? म्हणजे आधी आपल्याला आपलं उगाचच वाटत असतं आणि मग नंतर हळूहळू एक एक गोष्टी कळायला लागतात.
आणि असा खरा माणूस लख्खपणे समोर येतो आणि मग आपल्याला वाटतं की मी ज्याच्यावर प्रेम करते तो हाच माणूस आहे. म्हणजे असं आशू मला सांगत होती. हो असं होईल, पण तसं होईल तेव्हा मी जसा असेन तसा तुला आवडेन ना? का काही फरक असेल त्याच्यात? तू मला तितकाच आवडशील माझ्या ओंब्या. हे तू आता जे काही बोलतेस ते तेव्हा लक्षात ठेव हा प्लीज. लक्षात ठेवशील? झालं, परत लक्षात ठेवशील? तू का असं परत परत विचारत असतोस रे मला? एक मिनिट, तुला मला काहीतरी खरंच सांगायचंय का नंतर मेजर? नाही तसं नाही. भविष्यात कधी वाद झाले तर तुला ते आठवावं की तुझं माझ्यावर किती प्रेम होतं. ते आहेच रे. ओम, उंदीर. मोठा उंदीर. मोठा उंदीर. उंदीर? मोठा उंदीर इथं कुठे? परवाच स्पेस कंट्रोल करून घेतला मी. उंदर घरामध्ये माझोरडे लाच काढतात आमच्या घरची होणारी सून आहे. तू बाजूला उंदर. गुरुजीची कंप्लीट शाळा आहे आज. अरे का त्रास देताय तुम्ही त्यांना? त्यांचं काय पहिल्यांदा झालंय का खरंच लग्न? नाही, जयेशचं तिसरं आणि धनाचं दुसरं. गपरे. अगं आम्ही ना असं कुठलंही ओकेजन सोडत नाही पिडण्यासाठी. असा आहेस तू? असंच आहे मी. आला. अरे काय इकडे कुठे? इकडे कुठं म्हणजे? नाही तर कुठं. काय ठरलं रे आपलं? सांग जरा. चांदणी महोत्सव खाट्यावर पडायचा, तिघांनी एकत्र झोपायचं. येस, आपण तिघांनी बाहेर झोपायचं, त्या तिघी आतमध्ये झोपतील. चला. अरे कुलूप आहे. अरे कुलूप आहे? खरंच काय कुलूप आहे? धना आतमध्ये राहिली असणार, अडकली असणार. अरे आता काय करायचं? याचं आपण बाहेर जाऊन त्यांना झोपू दे ना. चावी दे. माझ्याकडे नाही चावी. काके बघ तुझ्याकडे असेल चावी. तुमच्याकडे माझ्याकडे कुठे? चावी द्या. देऊन टाक काके, देऊन टाक चावी. घे बाबा. ही बाईकची आहे. हो म्हणजे 2 लस्सी आहे ना 3 ठिकाणी. सॉरी. आणि तू घेणार ना किती? 1 2? मी एक, मी 2. तू घेणार लस्सी? मी काय 3 लस्सी. बरं. ठीक आहे. कुणाकडे चावी सांगा मला. तुमच्याकडे चावी. एक काम करूया आपण, जादू करूया. जादू जादू नको आता या वेळेला. जादू नको. जादू हे तुम्ही गंड होत आहे. नाही एक मिनिट. तुझ्या मनात पाप नाहीये ना? निर्मळ मनाने माग चावी देतो. हा आया स्वच्छ कर्म. हा अरे ही आली. माझं पॉवर गेली हा बहुतेक जादूची. नाही काय करू शकत नाही. सॉरी. ठरवलं नाही म्हणजे तर. अरे काय मी आणतो लस्सी आणतो. मग काय आता पाणी इकडे. अरे तुझ्याचकडे चावी, तुझ्या खिशात आहे. माझ्या खिशात कुठं? मी कुर्ता बदललं. आहे चावी आहे की? चावी मिळाली. चला. तुम्ही काय उभे आहे तिथे? मी जाते. सॉरी दादा. ऍक्च्युली चला आपल्याला लस्सी प्यायची. चला की. अरे पोराला कळलं. हुशार आहे पोरगा. चला. गुरुजी काय झालं? दूध ठेवलंय. प्यालो. गुरु
गुरुजी काय झालं आता? हं? काही नाही. लाजली होय. हं? ए धना, अगं तिकडे कुठे जाते? थांब की. ए धनी, तुम्हीच माझे धनी. धनी तू जोक केला. धना, आपल्या फर्स्ट नाईटला तू जोक केला. भारी. गुरुजी काय झालं? अगं चांगला जोक केलास तू, चांगला जोक केलास. अगं तिकडे कुठे पळती? हं? इकडे थांब की. हं? बघ की माझ्याकडे. अगं ए पोरी, ए तुम्हाला काहीतरी असं लाडानं म्हणणं, जय श्राव, जय सिंगराव, असं काहीतरी. हं? जयू म्हणू. जयू बाईचं वाटतं ना ग? हं? गुरुजी नाही नाही, म्हण जयू म्हण, काय वाटेल ते म्हण. हं? हे काढता. अगं तिकडं कुठं जाते पोरी? अरे चम्मा, अरे तू काय शिवणं पाणी खेळते काय माझ्या बरोबर? हे बघ, आता काय घाबरायचं कारण नाहीये. आपलं लग्न झालंय आता. आजी ओरडणार नाही आता आपल्याला. गुरुजी काय झालं? हात नका ना लावू, भीती वाटते. अगं आता काय घाबरायचंय? मला कुणाचीच भीती वाटत नाही आता. आता तुझा भाऊ जरी आला ना तरी घाबरणार नाही मी. उघड की. हं? हे घुंगट काढ की. अगं तिकडे मागं पडशील कुठेतरी. गुरुजी काय करताय? मग गुरुजी काय करताय? अगं काय मग आवाज पण सारखंच वाटलं. जयू आजपासून गुरुजी नाही, जयू. अरे वेड्या तुम्ही, वेड्या लोक. चला सक्सेसफुल. नको लस्सी, नको काय नको. चला काय विचारायचंय? हे बघा. असं नमस्कार. नक्की गेले ना बघतो. हं? गेले, खरंच गेले ते. ना मला खूप कंटाळा आलाय, मला तर झोपायचंय. गुड नाईट. अगं हे काहीतरीच काय झोपते तू एवढ्या लवकर? हा, झोपते काय तू? अगं आपली फर्स्ट नाईट आहे. गुरुजी हं? हात नका लावू. का? तुम्ही माझे गुरुजी आहेत, मला तुमच्याबद्दल आदर आहे. असं वेडं वाकडं नका वागू. गुड नाईट. अगं धना, ईशा, आय एम सॉरी ईशा. ईशा, मला तुला गणवायचं नव्हतं ईशा. मी फालतू माणूस नाहीये ग. ईशा ऐक ना, माझं एकदा ऐकून तर घे ना. ईशा, ईशा. ऐकतोय ना. कुठे ऐकतेस तू? तू पुढे पुढे जातेस. आणि ऐकतोय नाही, ऐकते म्हण. मुलगी आहेस ना तू? हे ओम्या, अरे यार काके, तू सकाळी सकाळी असं माझ्या जवळ येऊ नकोस ना उठवायला. भयानक वाटतं रे, माहितीये तुला? हा बरोबर आहे म्हणा. आता ईशा सोडून बाकी सगळंच तुला भयानक वाटणार आहे. नाही यार काके, ईशा सोडून नाही, ईशा धरूनच सगळे मला भयानक वाटतायत. ते कळतंय मला. काय झोपेत काय बडबडत होतास? मी झोपेत बडबडत होतो? नाही, बडबडत झोपला होता. फार पुढे पुढे जाऊ नकोस, थांब. अरे काय चाललंय काय तुझं? जरा थांब बाबा, थांब. मागे वळून बघ. हा, काय चाललंय हे? आय एम लुझिंग इट काके. मला भयानक टेन्शन आलं यार. कळतंय रे ओम्या,
तुला तिला हे सगळं खोटं खोटं सांगून झुलवत ठेवायचं नाहीये, बरोबर ना? मग इतका कासावीस का होतोयस तू? कासावीस होऊ नको काय. ती रोज मला सांगते मी उद्या येते तुझ्याकडे. मग ते शब्द ना असे कानात घुमत राहतात माझ्यात. आणि मग तुमचा विचार केला की वाटतं वकिली सोडून भगवे कपडे घालावेत. मला तुमची इतकी भीती वाटते ना की कधी कोण काय पचकेल आणि तिला सगळं कळेल. आणि खरं सांगू का, माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीकडनं तिला हे कळायला नकोय. नाही तर तिला ते सहनच नाही होणार. मग तिला वाटेल की मी तिला फसवतोय. अरे मगापासून मी तुला काय कानडीत सांगतोय का? अरे तिला समोर बसवून सगळं खरं खरं सांगून टाक. हे बघ ओम्या, आता जे काय आहे ना ते आहे. आता घरामध्ये जमलेली ही सगळी मंडळी आहेत ना, तीच आपली फॅमिली आहे, बस. अरे काके, खरं सांगू मला काय वाटतं, एक वेळ तिला पटेल. मला तिला समजूतदार वाटते, म्हणजे निदान आत्ता तरी. पण तिच्या फॅमिलीला हे सगळं कळलं आणि त्यांना हे काही नाही पटलं तर, आणि मग त्यांनी ईशाला इन्फ्लुएन्स केलं तर. आणि तिची फॅमिली तिच्यासाठी खूप महत्वाची आहे यार. मी इकडे फक्त ईशाला समजवण्याचा मॅटर नाहीये, तिच्या फॅमिलीलाही कन्व्हिन्स करायला पाहिजे, विच इज अ टफ जॉब. नाही फिरणार ती पोरगी. जरा मनापासून प्रेम करते यार तुझ्यावरती. तुला एक सांगू का, बघ तू ज्या पद्धतीनं तिला प्रपोज केलं होतंस ना, त्याच पद्धतीनं योग्य वेळ आली ना की सगळं खरं खरं सांगून टाक. डरने का नाही, कुछ नाही होगा, बिंदास रहने का. na 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 na